तर जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि आज जे तुम्ही बघू शकत आहात व्हिडिओमध्ये तो आहे कात्रज बोगदा. सलग सुट्ट्या ज्या आल्या 24, 25, 26 जानेवारी 2026. तर त्या 3 दिवसांसाठी आम्ही ठरवलं की महाबळेश्वरला व्हिजिट करावी. सो सातारा मार्गे आम्ही महाबळेश्वरसाठी निघालो. रस्ता खूप छान आहे हा ड्रायव्हिंगसाठी आणि पुढे खंबाटकी घाट आम्हाला लागला. तिथे पण रस्ता खूप छान होता. एक्सपेक्टेड होतं मला की खूप ट्रॅफिक लागेल, पण काय ट्रॅफिकला जास्त काही तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ट्रॅफिक एवढी नव्हती, कारण आम्ही खूप सकाळी निघालो होतो. ट्रॅफिक न लागावी याकरता. सो खंबाटकी घाटामध्ये आम्हाला खूप मजा आली आणि ड्रायव्हिंग करताना पण खूप आनंद वाटतो, ज्यावेळेस जास्त ट्रॅफिक नसते. पुढे मग मेढा ते महाबळेश्वर जाण्यासाठी जो काही रोड आहे त्याचं बांधकाम चालू आहे आणि खूप अंडर कन्स्ट्रक्शन तो रोड आहे सध्या. तर तिथे आम्हाला एक ऊसाचा ट्रॅक्टर दिसला. सो आम्ही शेतकऱ्याला रिक्वेस्ट केली की आम्हाला एक ऊस मिळेल का? पण खरंच शेतकरी खूप मोठ्या मनाचा असतो आणि त्यांनी आम्हाला 2-3 जे तुकडे असतात ऊसाचे ते दिले आणि मग काय ते ऊसाचे तुकडे घेऊन आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो. पुढे टाईम झाला होता जेवणाच्या ब्रेकचा. सो आम्ही पुढे जेवणासाठी हॉटेल समृद्धीला ब्रेक घेतला. महाबळेश्वर 25 किलोमीटरवर असताना ही हॉटेल समृद्धी लागते. मला जेवणाची टेस्ट मुख्यतः खूप आवडली आणि शांत वातावरण असतं आणि ब्रेक घेण्यासाठी खूप चांगली जागा आहे. थोडी गाडी पण शांत होते आणि आपण जरा फ्रेश होण्यासाठी पण आपल्याला बराच वेळ मिळतो. रस्ता खूप छान आहे या हॉटेलच्या जवळून जो जातो आहे महाबळेश्वरला तो. पुढे एक आम्हाला घाट लागला आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये ते दिसेलच. घाटामध्ये पण रस्ता व्यवस्थित आहे. फक्त जरा जिथे टर्न्स असतात घाटामध्ये तिथे फक्त सावकाश काळजी घ्या. कारण समोरून येणारी गाडीला दिसत नाही आपण येतोय आणि अचानक आपल्या समोर ती गाडी येते. सो टर्निंगवर जरा काळजी घेण्याची खूप गरज आहे. तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये. रस्ता खूप छान आहे ड्रायव्हिंगसाठी. सांभाळून गाडी चालवाल. जर तुम्ही ह्या रस्त्याने कधी जाण्याचा प्लॅन वगैरे कराल किंवा तुम्हाला जर Google मॅप थ्रू हा रस्ता जर तुम्हाला लागला, कारण इथे ट्रॅफिक जास्त नव्हती ह्या रस्त्यावर. आपण आता जात आहोत महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये. आता 24, 25, 26 जानेवारीला सलग सुट्ट्या असल्यामुळे खूप गर्दी असणार आहे. तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेलच की आपण त्या मार्केटमध्ये काय काय दुकानं आहेत, काय काय तुम्ही खरेदी करू शकता आणि आम्हाला थोडीफार काही खरेदी करायची. तर आपण आता जाऊया आपल्या महाबळेश्वर मार्केटमध्ये. जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. व्हिडिओ जास्त डिस्क्रिप्टिव्ह नाही केला आहे मी. स्टार्टिंगला केला आहे कारण हा आपला महाबळेश्वर ट्रिपचा पार्ट 1 आहे. टोटल जर्नी जी आहे ती आपली 2 ते 3 दिवसांची आहे. तर मी आता फक्त एक इंट्रोडक्टरी पार्ट बनवलेला आहे. हा पार्ट 1 असणार आहे. पार्ट 2मध्ये पुढील 2 दिवस ते 3 दिवस आपण कसे स्पेंड केले महाबळेश्वरमध्ये, कोणकोणत्या प्लेसेसला व्हिजिट केली त्याबद्दल मी डिस्क्रिप्टिव्ह एक लाँग व्हिडिओ टाकणार आहे, जो थोडक्यात पण तुम्हाला सर्व इन्फॉर्मेटिव्ह किंवा इन्फॉर्मेशन ती देणार आहे मी. सो तुम्ही स्टे ट्यून्ड. चॅनलवर राहा. चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर. तसं मी डिस्क्रिप्शनमध्ये ज्या लॉजला आम्ही थांबलो होतो तिथले नंबर वगैरे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला देणारच आहे. प्लस कुठे-कुठे तुम्हाला जर तुम्ही CNG कार घेऊन जात असाल तर CNG पेट्रोल पंप कुठे आहे किंवा पेट्रोल पंप तिथे कसे आहेत, महाबळेश्वरमध्ये किती आहेत, काय ते सगळे मी तुम्हाला तिथे डिस्क्रिप्शनमध्ये देऊनच देईल. हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 बघण्यासाठी मी लवकरच तो पार्ट 2 पण घेऊन येणार आहे. तर तो पण तुम्ही बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. तर भेटूया पुढच्या पार्टमध्ये. धन्यवाद.